उन्हाळ्यामध्ये आपल्याला फार असं काही जेवण जात नाही, पण जेवताना पानाची डावी बाजू समृद्ध असेल तर मात्र एक दोन घास आपल्याला जास्तीचे जातात. आज आपण नेहमीची आपली 30-30 काकडीची कोशिंबीर, पचडी, खमंग काकडी असं काही करण्यापेक्षा शरीराला थंडावा देणारी पण भरपूर असा प्रथिनांचा वापर असलेली कोशिंबिरा तयार करणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे एक खोलगट मिक्सिंग बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये साधारण वाटीभर इतकी भिजवलेली ही मुगाची डाळ घेतलेली आहे. साधारण 1.5-2 तासापूर्वी स्वच्छ अशी 2-3 पाण्यामध्ये मुगाची डाळ धुतली आणि मग ती भिजायला घातली. आता त्यामधलं सगळं पाणी निथळून काढलेलं आहे आणि ही वाटीभर डाळ झालेली आहे. साधारण अर्धी वाटी डाळ घातली ना तर ती भिजल्यानंतर दुप्पट होते. आणि या मुगाच्या डाळीची कोशिंबीर जर तुम्ही साऊथला कधी कुठल्या मंदिरांमध्ये गेला असाल किंवा कधी प्रसाद घेतला असेल तर अशा ठिकाणी तुम्हाला ही काकडीची कोशिंबीरा मिळाली असेल. यामध्ये भरपूर असा मुगाच्या डाळीचा वापर असतो, तसेच भरपूर काकडीचा सुद्धा वापर केला जातो. इथे मी ही गावरान काकडी घेतलेली आहे. काकडी तर उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देते. मुळात म्हणजे बॉडी हायड्रेट ठेवण्यासाठी या कोशिंबिरींचा खूप उपयोग आपल्याला होतो. काकडी सुद्धा अगदी मस्त बारीक अशी मी चोचवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी अर्धी कैरी घेतलेली आहे. तोतापुरी कैरी होती आणि तिचे अगदी बारीक, शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला काप करायचे किंवा मग किसून वापरलीत ना तरीही चालेल. पण आता तर उन्हाळा आहे आणि कैरीचा सीझन आहे म्हणून आपण इथे कैरीचा वापर केला आहे. पण उन्हाळा नसेल म्हणजे कैरीचा सीझन नसेल तर अशा वेळी अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये पिळायचा आहे. कारण सीझनल फळं जर काही मिळत असतील तर ती सुद्धा तुम्ही इथे घालू शकता. त्यानंतर यामध्ये एक वाटीभर ओल्या नारळाचा ताजा चव इथे मी घातलेला आहे किंवा याला खोवलेलं ओलं खोबरं असं म्हणतात. आमच्याकडे कोकणात चव म्हणतात नारळाचा चव. तुमच्याकडे काय म्हणतात हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर यामध्ये भरपूर अशी ताजी कोथिंबीर आपल्याला घालायची आहे. कोथिंबीरीचा स्वाद या कोशिंबिरीमध्ये अप्रतिम येतो. आपण कुठल्याही प्रकारच्या कोशिंबिरी करतो त्यांना कोशिंबीर म्हणतो किंवा रायतं म्हणतो, पण साऊथ मध्ये ना याला कोशिंबिरा म्हणतात. आपण कोशिंबीर म्हणतो त्याला कोसंबिरा म्हणतात. तर ही अशी छान मस्त भरपूर ताजी हिरवीगार कोथिंबीर मी भरपूर अशी चिरून घातलेली आहे. त्यानंतर एक कमी तिखटाची मिरची घेतली आहे. पण ही मिरची बघा मी अशी थोडीशी तिरके काप केलेले आहेत की जेणेकरून याचा तिखटपणा या कोशिंबीर मध्ये उतरायला पाहिजे. जर लहान मुलं असतील तर मोठे मोठे तुकडे घाला किंवा नाही घातलं तरीही चालेल. आणि मग इथे चवीपुरतं मीठ घालायचं. आता असं आपला फोक असतो ना तो घ्यायचा, त्याच्याने ना कोशिंबीर व्यवस्थित आपल्याला मिसळता येते. शक्यतोवर तुम्हाला जर का गाजराचा सीझन असेल तर तुम्ही यामध्ये गाजर सुद्धा किसून घालू शकतात हा का, कारण ना खूप छान लागतं. आता सध्या ती केशरी रंगाची गाजर येतात त्यांना काही विशेष अशी चव नसते म्हणून मी गाजराचा वापर केला नाहीये. त्यानंतर इथे आता आपल्याला मस्त याला साजूक तुपाची फोडणी द्यायची. तेलाची फोडणी दिली तरीही चालते, पण तुपाची फोडणी देऊन पहा, फार छान स्वाद येतो. तूप 1 चमचा घेतलेला आहे आणि ते चांगलं गरम झालं किंवा यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची. मोहरी मस्त तडतडली की लगेच आपण ना गॅस बंद करणार आहोत, नाहीतर मग फोडणी आपली करपते. कारण तूप आहे ना पटकन गरम होतं आणि फोडणी करपायला तेच कारण महत्वाचं ठरतं. आता पाव चमचा हिंग घातलं, भरपूर अशी कढीपत्त्याची पानं आणि 2 सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. इथे मी या बोर मिरच्या असतात त्या घातल्यात, पण नेहमीची साधी सुकी मिरची घातलीत ना तरीही चालेल. आणि मस्त ही चुरचुरीत साजूक तुपाची खमंग फोडणी आपल्याला या कोसंबिराला देऊन घ्यायची आहे. आता हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं म्हणजे सगळीकडे या तुपाच्या फोडणीचा स्वाद मिसळला जाईल. बघा मस्त अशी आपली कलरफुल बघताच आपल्याला ना खावीशी वाटणारी ही कोशिंबीर तयार झाली आहे. इथे मी साधी पिवळी मुगाची डाळ घेतली होती, याऐवजी तुम्ही सालवाली हिरवी मुगाची डाळ वापरलीत ना तरीही चालेल. मस्त अशी रंगीबेरंगी. आणि खरं सांगू, घरामध्ये मी जेव्हा ही पहिल्यांदा बनवली ना तेव्हा सुद्धा सगळ्यांना खूप आवडली. कारण यामध्ये हलकासा असा ओल्या नारळाचा गोडवा, कैरीचा आंबटपणा, कढीपत्ता, कोथिंबिरीचा एक वेगळाच स्वाद आणि त्याचबरोबर मस्त अशी तुपाची खमंग फोडणी. ही कोशिंबिरा तुम्ही एकदा तरी नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा. यापूर्वी तुम्ही कधी ही अशी कोशिंबीर खाल्ली आहे का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूया छानशा रेसिपीसह. धन्यवाद.